नमस्कार. मेजवानी आणि बरंच काही या चॅनलमध्ये आले स्वागत आहे. तर आम्ही जात आहोत फॅमिली पिकनिकसाठी. आमचं आहे फॅमिली गेट टुगेदर रत्नागिरीला. तर चला तुम्हाला पण दाखवते आम्ही काय काय मज्जा केली ती. तर आम्ही जात आहोत कल्याणवरून ठाण्याला. ठाण्यावरून आमची कोकण कन्याची तिकीटं आहेत. तर काही जण निघाले आहेत ट्रेनने, तर काहींची वेगळ्या डब्यात तिकीटं होती. सो प्रत्येकजण आपापल्या परीने रत्नागिरीला पोचले आणि सकाळी आम्ही रत्नागिरीला पोचलो. त्याच्यानंतर तिकडनं आम्हाला त्या हॉटेलवाल्यांचीच गाडी येणार होती घेऊन जायला. स्टेशनपासून हे फार्म हाऊस जरा लांब आहे, सो टाईम लागला तिथे पोचायला. पण त्याच्यानंतर पोचल्यावर आम्ही सगळे मस्त फ्रेश झालो आणि लगेच आलो खाली. बच्चा पार्टी लगेच गेम खेळायला पण चालू झाली. त्याच्यानंतर नाश्ता रेडी होता, सो आम्ही नाश्ता केला आणि नंतर आम्ही निघालो स्विमिंग पूलला. स्विमिंग पूलमध्ये पण खूप मजा केली. लहान मुलांसाठी सुद्धा असा छोटासा स्विमिंग पूल होता, त्यामध्ये त्यांनीसुद्धा खूप मजा केली. मस्त असा फार्म हाऊस होता, तुम्हीसुद्धा नक्की जाऊ शकता. Starting now, we're breaking out, but I'm not living without you. This could be our one chance. We'll send a postcard when we're through. We'll get there together. We'll get there together. I'll meet you at the starting line. Don't you ever leave my side. We'll get there together. We'll get there together. If it takes all day or night, hand in hand we'll both arrive. Oh, 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 oh. स्विमिंग पूलमधून खेळून आल्यावर थोड्या वेळ आम्ही कॅरम खेळलो आणि मग नंतर गेलो जेवायला. जेवण पण मस्त होतं. सुरमई होती, कोळंबीचा रस्सा, भाकरी, भात, मस्त असं जेवण होतं. त्याच्यानंतर थोडा वेळ झोपलो आणि संध्याकाळी गेलो खेळायला. संध्याकाळी 6 वाजता वडा होता, चहा होती, ते खाल्लं आणि त्याच्यानंतर आम्ही फार्म हाऊसमध्येच गेम ठेवले होते प्रत्येकासाठी. लहान मुलांसाठी पण गेम होती. हा जो गेम आहे तो लहान मुलांसाठी होता, पण हा सगळ्यांनी खूप एन्जॉय केला गेम. त्याच्यानंतर मॅरिड लोकांसाठी पण गेम ठेवले होते, जेंट्स लेडीज सगळ्यांसाठी गेम ठेवला होता. खूप मजा केली सगळ्यांनी. खेळून झाल्यानंतर बड्डे सेलिब्रेशन केलं. त्यानंतर लहान मुलांसाठी गिफ्ट आणले होते, ते त्यांना दिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाजूलाच एक नदी आहे, तिकडे सकाळी सगळे गेलो होतो. खूप छान असं पायाला पेडिक्युअर झालं आमच्या. मस्त छोटे छोटे मासे होते जे पायाजवळ येत होते. खूप छान मजा गेली. त्याच्यानंतर सकाळी आलो, नाश्ता केला आणि निघालो परतीच्या प्रवासाला. छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.